ओव्हरहीटिंगच्या बाबतीमध्ये माझा एक असा अनुभव आहे. एक 100-125 किलोमीटरवर गेल्यानंतर माझी गाडी अचानक हीट होऊन बंद पडली. तर त्याच्यामध्ये मला एक क्वेश्चन असा पडला की 100-125 किलोमीटरनंतर काय झालं असेल गाडीला? गाडी तर एकदम व्यवस्थित चालत होती, व्यवस्थित सगळ्या गोष्टी कुलंट वगैरे सर्व चेक केलं होतं. तरीसुद्धा मला तो प्रॉब्लेम आला. बघा, त्याच्यामध्ये असं असू शकतं की बाबा तुम्ही जेव्हा चेक केलं त्यावेळेस त्याचं कूलंट लेवल वगैरे बरोबर होतं असेल. ड्राईव्ह करायच्या वेळेस काही लागलं असेल किंवा खडा उडून लागला असेल, रेडिएटरला डॅमेज केलं किंवा असं काही घडून जर कूलंट स्लोली ड्रॉप बाय ड्रॉप कमी झालं, जर ड्रॉप बाय ड्रॉप लिकेज असेल तर ती 100-125-200 किलोमीटर चालू शकते गाडी. एकदा का त्यातलं कूलंट पूर्णतः संपत आलं किंवा संपलं, नंतर मग ओव्हरहीट व्हायचं प्रोसेस चालू होतं. तोपर्यंत ती नीट चालणार. इंजिन कूलंट कूल करण्यासाठी जे कूलिंग फॅन असतो तो शेवटी इलेक्ट्रिकल ऑपरेटेड आहे. तोही काही कारणास्तव त्याचा फ्यूज गेला किंवा मग उंदराने एखाद्या वेळेस बऱ्याच वेळा बघतो वायरिंग कट केली असेल, ते एजला असेल आणि ते रनिंगमध्ये व्हायब्रेशन्सनी तुटलं असेल कनेक्शन, मग फॅन ऑपरेट व्हायचं बंद झाला, त्या केसमध्ये पण ओव्हरहीट होऊ शकतं.